उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी 10 मार्च रोजी रात्री 9 वाजता बंदुकीने फायरिंग करत चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली। या घटनेची उपनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला। या घटनेचा पोलिसांनी तपास केला असता हा खून अनैतिक प्रेमसंबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले। या घटनेत मयत अमोल काटे याच्या पत्नीसोबत मारेकरी कुंदन घडे याचे अनैतिक संबंध होते व त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने कुंदन घडे यास समजवण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी त्यास तोंडावर हेल्मेटच्या साहाय्याने डोक्यावर मारून जीवे ठार मारल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे। म्हणून भारतीय दंडविधान कलम 302-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुंदन घडे हा पार्किंगमध्ये येताच गुन्ह्यातील मैताने कुंदन घडे याच्यावर पिस्तलने फायरिंग केली असता नेम चुकल्याने कुंदन घडे व मयत इसम यांच्यात झटापटी झाल्याने कुंदन घडे व त्याच्या भावाने जमिनीवर पाडून त्यास जीवे ठार मारले। या घटनेचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी मिलिंद बागुल हे करत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रकाश बागुल, नाशिक। काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल 112 वरती कॉल आला होता। साधारणतः रात्री 9च्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे। त्या अनुषंगाने आमची डायल 112 ची टीम घटनास्थळी पोहोचली। त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं। त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे। त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली। मयताचं नाव हे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही 302 आणि 34 या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा नेमका कशामुळे घडला, काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर 1 कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे, तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता। मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं, त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे। या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा 302-34 याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो 307-325 आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे। गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत।